हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुम्हाला नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. वर्षाचा पहिला दिवस आणि मी आज व्हिडिओ घेऊन येते आहे 2 महिन्याच्या ब्रेक नंतर. आणि तुम्ही माझे व्हिडिओज मिस केले हे मला बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझे व्हिडिओ आता बनवायला मी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला ते आवडत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार. सो मी आजचा हा व्हिडिओ जो आहे हा नवीन वर्षात काय काय करायचं त्यासाठी बनवते. तर त्याच्या आधी 2023 मध्ये तुम्ही काय काय केलं हे तुम्ही कदाचित बघितलं असेल, केलं असेल. नसेल तर आज करा किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही ते करा. 2023 मध्ये तुम्ही काय काय तुमच्याबरोबर काय काय घडलं ते सगळं बघा आणि त्या प्रत्येक गोष्टीला लेट गो करा, क्षमा करा, फॉरगिव्ह करा, त्याचे आभार माना. 23 मध्ये जे काही घडलंय आहे, चांगलं वाईट जे काही असेल त्या प्रत्येक घटनेला, त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणून, त्याचे आभार मानून त्याला जाऊ द्या आणि थँक्यू म्हणून 2024चं स्वागत करा. 2024 म्हणजे नंबर 8. नंबर 8 हा अबंडन्सचा नंबर आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, पण तुमचे कर्म कसे आहेत त्यावर त्याची फळं अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा. आता कर्म चांगले ठेवण्यासाठी काय कराल? ते निदान या 4 गोष्टी तरी केल्यात तरी खूप आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट 2 वेळा घडते. एकदा मनात, माइंडमध्ये आणि नंतर ती रियालिटीमध्ये घडते. या वर्षी तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, कारण नंबर 8 जो आहे हा अबंडन्सचा नंबर आहे. तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करू शकता तुम्ही पॉझिटिव्ह राहून तुम्ही जेव्हा हे काम कराल तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पटकन मिळतील. सो पहिलं ॲफर्मेशन्स म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही एका वाक्यामध्ये लिहिता आहात, ते प्रेझेंट टेन्समध्ये लिहिता आहात, ते पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याला पेमेंट हवं आहे. सो तुम्ही थँक्यू युनिवर्स, थँक्यू गॉड, मला 1 लाख पगार दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. किंवा तुम्हाला लग्न करायचं आहे तर ते थँक्यू गॉड, आय एम मॅरिड टू दिस पर्सन अँड आय एम फीलिंग व्हेरी हॅपी अँड जॉयफुल विथ दिस पर्सन. आता हे तुम्ही किती वेळा लिहिणार? तर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत लिहा. मी किती वेळा लिहू, कधी लिहू? तर 28 दिवस किंवा हा जानेवारीचा पूर्ण महिना लिहा. रोज 21 वेळा लिहा. एक वही बनवा, 21 वेळा ॲफर्मेशन्स लिहा. एक ॲफर्मेशन घ्या आणि तेच ॲफर्मेशन तुम्ही रिपीट करा 21 वेळा. असं महिनाभर लिहा. ॲफर्मेशन शक्यतो सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी या वेळात लिहायचे आहे. दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा की ते घडलंय ऑलरेडी. तुम्हाला जसं हवं आहे ते तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज कराल की माझ्याकडे एवढे पैसे आलेले आहेत किंवा माझा पार्टनर आहे ज्याच्याबरोबर मी छान टाईम स्पेंड करतो आहे, पण सेम व्हिज्युअलाइज रोज करा, नाहीतर वेगवेगळे व्हिज्युअलायझेशन कराल आणि गोंधळ होऊन जाईल. एकच गोष्ट रोज बघा पूर्ण होईपर्यंत. तिसरं आहे वॉटर टेक्निक, म्हणजे पाण्याबरोबर पाण्याला तुम्ही जे व्हायब्रेशन द्याल ते तुम्हाला खूप छान मदत करतं. पाण्याला तुम्ही कुठला एक स्टीलचा ग्लास असू दे, काचेचा ग्लास असू दे, पाणी हातात घ्या, पाण्याला थँक्यू म्हणा, लवचे एनर्जीज त्याला द्या आणि मग ते पाणी प्या. आणि महत्त्वाचं ग्रॅटिट्यूडमध्ये राहा. दिवसभरात कुठल्याही 5 गोष्टी ज्या तुमच्या दिवसभरात चांगल्या घडल्या आहेत, छान आहेत, त्या लिहून काढा. त्याला ग्रॅटिट्यूड द्या, त्याचे आभार माना. जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुमचे व्हायब्रेशन खूप हाय असतील आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकता. हे निदान तुम्ही महिनाभर तरी करून बघा, मला खूप छान वाटेल. आणि हे करत राहिला तर तुमचं आयुष्य मस्त चेंज होतं आहे. आणि
2024 हे तुम्हाला खूप छान जाईल. परत भेटूया लवकरच. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू.